रायगडमधील सुधागड पाली येथील प्रतीक अरुणा प्रकाश जाधव याने ॲस्ट्रोस्वीपर संघाचे दमदारपणे नेतृत्व करून दरवर्षी पार पडणाऱ्या NASAच्या जागतिक इव्हेंटमध्ये 2025 ग्लोबल विनर म्हणून दैदिप्यमान व अवकाशाला गवसणी घालणारी दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या या कृतीने रायगड जिल्ह्याचे नाव जगभरात लौकिक झालं असून सुधागड पालीच्या शिरपेचात ही मानाचा तुरा खोवला गेला. या स्पर्धेत तब्बल 18,860 संघांचा सहभाग असून 167 देशातील 1,14,094 स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातील इस्रोसह 14 स्पेस एजन्सी पार्टनर असून यात श्री प्रतीक अरुणा प्रकाश जाधव याचा संघ ॲस्ट्रोस्वीपर्स यांनी 2025 ग्लोबल विनर असे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकलंय. त्यामधून ग्लोबल टॉप 10 टीमची निवड करण्यात आली व त्या टॉप 10 मधून प्रथम क्रमांकाचा भारतीय इनोव्हेटरच्या ॲस्ट्रोस्वीपर्स टीमनी गॅलेक्टिक इम्पॅक्ट विजेतेपद पटकावलं. नासा इंटरनॅशनल स्पेस चॅलेंज हा जगातील सर्वात मोठ्या नाविन्यपूर्ण हॅकेथॉनपैकी एक आहे. गॅलेक्टिक इम्पॅक्ट हा पुरस्कार जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात अशा टीमला दिला जातो. या पुरस्काराचे मानकरी प्रतीक जाधव व त्यांची टीम ठरली आहे. या टीमने ॲस्ट्रोस्वीपर रिस्क इंडेक्स नावाचा एक समग्र स्कोरिंग फ्रेमवर्क विकसित केला. प्रतीकने भारताचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक पारितोषिक मिळवलं असल्याने ॲस्ट्रोस्वीपर संघाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होतोय. पाली शहरातील भारतीय इनोव्हेटर प्रतीक जाधव यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संघ ॲस्ट्रोस्वीपर्स यांना नासा इंटरनॅशनल स्पेस चॅलेंज 2025 मधील प्रतिष्ठित गॅलेक्टिक इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. हा पुरस्कार पाली शहरातील वावळोली टेक्निकल कॉलेजचे प्राध्यापक प्रकाश जाधव यांचे चिरंजीव प्रतीक प्रकाश जाधव यांनी आपल्या टीमच्या मेहनतीने मिळवला असून त्यांच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होतं. ॲस्ट्रोस्वीपर्स प्रकल्पाने कक्षीय कचरा व्यवस्थापन आणि अवकाश शाश्वतेसाठी अभिनव फ्रेमवर्क सादर केला. वाढत्या उपग्रह संख्येमुळे पृथ्वीच्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये निर्माण होणारा कचरा हा केवळ तांत्रिक नव्हे तर आर्थिक आणि ऑपरेशन धोका बनत चालला. यावर उपाय म्हणून या प्रकल्पाने जोखीम मोजमाप, निर्णय समर्थन आणि जबाबदार ऑपरेशन यांना एकत्रित करणारी प्रणाली विकसित केली आहे. पाली सारख्या ग्रामीण भागातून आपण पुढे जात नासाच्या जागतिक इव्हेंटमध्ये आपण विजेतेपद पटकावलेलं आहे. कसं हे यश आहे नेमकं आणि काय आहे या संदर्भात काय सांगा? पहिलं तर नासाचा हा फ्लॅगशिप इव्हेंट आहे जो दरवर्षी ऑर्गनाईज होतो. यावर्षी 167 कंट्रीज होते एकत्र आले होते. जगात 600 सिटीजमध्ये ऑलमोस्ट 600 इव्हेंट होते. त्यातून 18,000 प्लस टीम्स होते आणि त्याच्यामध्ये रॉकेट सायंटिस्ट, डेटा इंजिनियर्स, डेटा सायंटिस्ट, एरोनॉटिकल इंजिनियर्स वगैरे एकत्र येतात. ह्याचा उद्देश हाच आहे की नासाला खूप साऱ्या जगात चॅलेंजेस असतात, तर त्यांना सोल्युशन हवं होतं आणि इट्स अन ओपन चॅलेंज, यात कुणीही भाग घेऊ शकतं. तुम्हाला कुठली डिग्रीची गरज नाहीये. सो यावर्षी एक टॉपिक होता त्याचं नाव होतं कमर्शियलायझेशन ऑफ लोअर ऑर्बिट, की पृथ्वीला जवळचं जो लोअर ऑर्बिट आहे त्याला आपण कसं प्रकारे कमर्शियलाइज करू शकतो आणि त्याच्या पुढे आपण कसं कचरा वगैरे त्यात जो आहे तो आपण कमी करू शकतो. सो याच विचारातून मी ॲस्ट्रोस्वीपर्स टीमची स्थापना केली. यात तब्बल 4 देशातून आम्ही मुलं आहोत. इजिप्त, फिलिपिन्स, जर्मनी आणि भारताचे 3 जण आहोत. एकूण 6 मुलं होतो. आणि यातून मग आम्ही एक बिझनेस प्लॅन तयार केलाय, पूर्ण रेव्हेन्यू मॉडेल तयार केलाय, एक स्टार्टअप उभा केलाय. आणि तेच नव्हे तर याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे सोल्युशन्स काढले, जसं की नासाकडून एक सॉफ्टवेअर येतं, त्याला डेब्रिस असेसमेंट सॉफ्टवेअर म्हणतात. तर त्या सॉफ्टवेअरचा यूज करून आमच्याकडे 100 वर्षाचा डेटा नासाकडून आला होता. US एअरफोर्सने आम्हाला तब्बल 30,000 सॅटेलाइटचा डेटा पुरवलाय की जे लो अर्थ ऑर्बिटमध्ये कार्यरत करत आहात. तो डेटा आम्हाला भेटलाय. त्या व्यतिरिक्त युरोपमधून लक्झमबर्ग नावाचा देश आहे, तिकडून आम्हाला एक स्पार्क डेटा सेट भेटलाय. तर अशा मी बऱ्याच डेटा सेटचा वापर करून बरेच एक टेस्ट रन केला आमच्या सॉफ्टवेअरमध्ये आणि एक कॅल्क्युलेशन करून एक नवीन फॉर्म्युला क्रिएट केलाय. तो फॉर्म्युला अशा प्रकारे आहे साध्या भाषेत की बँकेला एक स्कोअर असतो, क्रेडिट स्कोअर. कुणाला लोन द्यायचं का नाही द्यायचं हे आपल्याला त्या स्कोअरवरून कळतं. तर सिमिलरली वी थॉट की इव्हन स्पेस नीड्स अ क्रेडिट स्कोअर. आम्ही एक स्पेससाठी स्कोअरचा निर्माण केला आणि त्या प्रकारे आम्ही एक तेच फॉर्म्युलाज आणि सॉफ्टवेअरचा वापर करून फर्स्ट टाइम एक असं काहीतरी युनिक केलंय की स्पेससाठी सुद्धा एक स्कोअरचा निर्माण केलाय. तर भविष्यात जर कुणाला पुढे काही सॅटेलाइट्स पाठवायचे असतील तर आपल्याला कळेल की ह्या देशाचा किती अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे, त्याचा स्कोअर काय,
ह्यांनी खरंच सॅटेलाइट लॉन्च केल्या पाहिजेत का, आणि अशाच बऱ्याच गोष्टींचा भाग आहे. आपल्यासोबत किती जणांची टीम आहे एकूण? आम्ही एकूण 6 जण होतो, त्यात मी भारतातील अजून 2 जण आहेत. एक चेन्नईची प्रगती, गुजरातमधून हर्षिव, आणि त्या व्यतिरिक्त अजून 3 देशातनंही होते. तर जेनाब फ्रॉम इजिप्त, योसरा फ्रॉम जर्मनी आणि शर्लिन फ्रॉम फिलिपिन्स. या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढं आपलं काय मिशन आहे किंवा आपला काय उद्देश आहे नेमका? तर आता हा मी एक प्रकार सांगितलं की आम्ही स्टार्टअपच उभा केलाय. आमचा उद्देश हे आहे की सध्या लोअर तापीमध्ये एवढा कचरा आहे. वी वॉन्ट टू बिल्ड अ सिस्टम अँड वी वॉन्ट टू स्टार्ट अ स्टार्टअप की ज्याने आम्ही हा कचरा फक्त कमी नाही करणार, तर पुढे पण हा वाढला नाही पाहिजे. आणि ह्यात पूर्ण जगाने एकत्र आलं पाहिजे. जसं की ना फक्त नासा, तर इस्रो आले, युरोपियन स्पेस एजन्सी आलेत. तर आपण कसे सगळे एकत्र येऊन हा कचरा टॅकल करू शकतो. कारण की आजकाल सगळेजण सॅटेलाइट खूप सारे लॉन्च करतायत. त्याला काही मर्यादा राहिली नाहीये. तर एक सिस्टम अशी डेव्हलप झाली पाहिजे की सॅटेलाइट लॉन्च करताना कशा प्रकारे त्याला एक कॅप टाकता आला पाहिजे की कमी लॉन्च करा. दुसरा मुद्दा असा की सॅटेलाइट लॉन्च केली तर त्याला कोणी डिऑर्बिट नाही करत की ती पृथ्वीकडे परत कशी येईल, काय होईल. ती अवकाशात फिरत राहते गुरुत्वाकर्षणामुळे. तर एक अशी सिस्टम क्रिएट करता आली पाहिजे की ऍटलिस्ट मे बी 20 वर्षांनी किंवा 25 वर्षांनी ते परत डिऑर्बिट करून पृथ्वीकडे परत पडतील आणि त्यामुळे कचरा कमी होईल एक प्रकारे. तर असे काही आमचा प्लॅन आहे. एक स्टार्टअप उभा करायचा आहे, आणि स्टार्टअप फक्त बिझनेससाठी नव्हे तर पृथ्वीला काय फायदा होईल या उद्देशाने सुरू करायचं आहे. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.